फादर आनीक एक दुसरो विषय आहा म्हणा जाल्यार ही पळय पिलग्रीम विलेज आहा. पिलग्रीम विलेज आहा आनी एक्चुअली जी एक्सपोजिशनाच्या टायमार तुमी जायती कामां केलेली हिंगासर ते एक्सपोजिशना टायमार वन ऑफ द हे आहलेले पळय ते पिलग्रीम विलेज अकोमोडेशन हे करपाचें आनी सगळें. आतां विशय येयला कितें जेन्ना एक्सपोजिशन काबार जालें तुमकां तांकां ते हें दिलेलें ESIन परमिशन दिलेलें तितून क्लियरली मेन्शन केलेलें की 10 दिसां उपरांत एंड जालें की मागीर सगळे हे आहा पळय ते डिमॉलिश करचे म्हणून. अजून पासून त्यो तुमच्या प्रॉपर्टीन आहा तशेंच उबी आहा, कित्याक लागून उबी आहा? पळय आतां पिलग्रीम विलेज कित्याक येयली ताजो कॉन्टेक्सूय इम्पॉर्टंट. आतां एवरी एक्सपोजिशनाक लोक भरपूर येता म्हणटकूच ते कितें करताले लोकांक रावपाक जागो दिताले. पयलीं लोक कॉरिडॉरांनी रावतालो आमचो, मागीर सेफ्टी रिजनाक ते म्हणूंक लागले थंय रावंक जायना. 2004-2014 ते कितें करताले भायली लँड आहा ती लागीं लागीं जी प्रायवेट लँड आहा ते घेताले, तांकां 20-25 लाख दिताले आनी थंय पेंडल बांदताले तांकां आनी चलताले. ह्या वर्सा कमिशनर म्हणूंक लागलो इतले आमी बेश्टे पयशे मोडचे न्हू, चर्चीचे खंय लँड आहा पळोवया आनी थंय आमी बांदुया, सगळी थंय व्हरया, एक कॉन्सन्ट्रेशन करुया आनी थंय सगळ्यांक बरे पिलग्रिमांक बरी फॅसिलिटीज दिवया. हे ताचे बरें मन असले. आतां मन असले म्हणटकूच तांणी परमिशन मागोवपाक जाय चर्चीचे. सो तेमी परमिशन मागले. तेच्या पयलीं तेमी SIचे परमिशन घेवपाक जाय. सो तेमी SIक सांगले आमी सगळे टेम्पररी स्ट्रक्चर बांदता हिंगा आनी कितें आहा ते एफिडेविट कितें दिले तेमी आनी मागीर चर्ची कडेन परमिशन मागपाक जाय. आमच्या कमिटीन म्हणलें तांकां परमिशन दिवया कित्याक हे एक्सपोजिशन सगळ्यांचे आनी एफोर्डेबल तांकां रावपाक पिलग्रिमांक आसूंक जाय. कित्याक जे कोण येता ते बारीक समाजाचे येता, कोणा कडेन पयशे आहा ते हॉटेलान रावतले. सो तांच्या खातीर एक बरे फॅसिलिटीज आमी प्रोवायड करपाक जाय आनी ताच्याच खातीर पिलग्रीम विलेज जेन्ना बांदपाक येयले ते डिमार्केशन करपाक येयले तांकां कळ्ळें द कॉस्टिंग ऑफ दॅट 10-15 लाख कितें जाता. मागीर ते म्हणूंक लागले कितें 10-15 लाखान तुका बरे लॅटरायट मशिनरीचे येता. तांकां सांगलें हिंगा तुवें प्रोहिबिटेड एरियान करूंक जायना, तेजेच खातीर तुका रेग्युलेटेड एरिया म्हणजे 100 मिटर्स बियॉन्ड द प्रोटेक्टेड एरिया थंय तुका परमिशन घेवंक मेळटा. तूं तर बांदता जाल्यार फुडाराक सदांकाल उरतले तुका एक 20 वर्सां, नाल्यार कितें जातलें इतले पयशे सरकार मोडटा सगळे काबार जातले आनी परत पयशे मोडटले. सो कोणाचें बरें मन जालें आमी तें अशें करुया म्हूण आनी ताचेच खातीर ते प्रोहिबिटेड एरियांतले सगळे रेग्युलेटेड एरियान पिलग्रीम स्ट्रक्चर आसली ती व्हेली. दुसरी स्ट्रक्चर आहा ती थॅच रुफान बी केली. ती कोण सेक्युरिटी आहले, कोण फायर आहले, कोण फर्स्ट एड आहले, ती आतां ही पळय हांगा दिसती पडटा तुका, ती दिसती पडटा तुका. सो ती हा प्रोहिबिटेड एरिया, ती तांकां सांगली तुमी मोडा म्हण मागीर जातकूच. आनी जेन्ना काबार जालें तेन्ना आमी कितें केलें डिस्कशन केलें आनी म्हणलें आतां आमी ती सगळी स्ट्रक्चर रेग्युलरायझेशनान घालुया आनी ताचेच खातीर ते रेग्युलरायझेशनाक ऑलरेडी ते प्रोसेस चालू आहा. आतां हिंगा रेग्युलरायझेशन करपाक ते परमिशन मेळपाक इतले आमीच थिंगा एक रेग्युलेटेड झोनान एक स्ट्रक्चर केला, परमिशन केला. इट टूक अस ऑलमोस्ट मोर दॅन 2 years. सो प्रोसेस चलता. जी कितें स्ट्रक्चर रेग्युलेटेड झोनान आहा ती फुडें जाय जाल्यार उत्तली नाल्यार मोडटली. कित्याक ते सरकाराचे पयशे आमकांय बरें दिसना कितें थंय सरकाराचे पयशे अशे इबाड जाल्ले, कित्याक आमचेच पयशे ते सगळ्यांचे आनी ताचेच खातीर ते रेग्युलेटेड झोनान ती आहा. उरलेली कितें प्रोहिबिटेड आहा ती मोडटली. ओके, तो तुमी म्हणटा कितें ही प्रोहिबिटेड ही लागीं आहा न्हू, ही 100 मिटरान आहा. सो ही सगळी मोडटली. तो फादर ती अजून पासून कित्याक मोडना? कित्याक चर्चीचो कितें हे आहा प्रेशर आहा? आमी कितें आहा देर इज अ कन्फ्युजन खंयची रेग्युलेटेड आहा प्रोहिबिटेड आहा तांकांय सारकें खबर ना. सो कडेन ते आयडेंटिफाय करून ते हे परमिशन येयले काय निमाणे ती सगळी ना ती मोडटली. फादर इतलो टाइम कित्याक लागलो? आता सिस्टम कसो चलता तो तूं जाणा. आतां तेमी सांगला तांकां परमिशनाक घातला, ही परमिशन जातकूच ती कडेन प्रोहिबिटेड झोनान आहा ती सगळी मोडटली. कित्याक ती मोडकूच जाय, कित्याक ते ऑलरेडी केले. आमकां तेमी तर आयडेंटिफाय केली आनी मोडली. आमकां नो इश्यूज विथ रिगार्ड. तुमकां इश्यू काय ना? तुमकां थिंगा हे उरलेली नाका? सी आमकां ही स्ट्रक्चरां गव्हर्मेंटान थंय बांदल्या आनी ती पिलग्रिमांक बांदल्या अफोर्डेबल तांकां कितें रावपाक कोणा कडेन जायना तें. आनी ताचेच खातीर आमकां दिसलें सरकाराचे पयशे बेश्टे वयचे न्हू म्हण ते रेग्युलेटेड एरियान घातल्या. दुसरी जी कितें आतां फर्स्ट एड बी ती वयतली. तो फादर आतां तुवें म्हणलें पळय फादर की तुमी पयलें हें बांदलें तें रेग्युलेटेडान की तें पर्मनंट
परमनंट बांधले कित्याक ते परमिशन म्हणजे सेमी परमनंट म्हणतात तेका. ओके सेमी परमनंट बांधले फादर पण जेन्ना परमिशन आलेले फादर ASIचे त्यांचे क्लिअरली मेन्शन केलेले त्यांचे सारखे तुझे क्लिअरली मेन्शन केले ते येयल्ले केन्ना परमिशन केन्ना घेतला पयलीं घेतला आणि मागीर आमचे कडेन येयले ते. आता कितें दिसले हे सरकाराचे पयशे अशेच बिबाड करूंक जायना न्हू. द थॉट प्रोसेस केम आफ्टरवर्ड्स दॅट वी हॅव टू यूज दॅट प्रुडंटली. फादर तुका दिसता ते सारखे म्हणून कितें जेन्ना पळय ते परमिशन तुमकां हे दिना परमनंट तेका सेमी परमनंट पासून दिना जाल्यार तुका दिसता ते फादर ते थिंगा केला पळय ते सारखे आहा काय म्हणून परमिशन तेमी मोडपाक आमी परमिशनाक रेग्युलरायझेशन घातला न्ही. सो दॅट थॉट प्रोसेस केम बांधून मागीर रेग्युलरायझेशनान घालप वय कित्याक तेमी पयलीं परमिशन घेतल्या न्हू. आता कितें आता सरकाराचे सिस्टम कसो चलता जेन्ना लागीं पावता तेन्ना ते अप्लाय करता. सो एका पयलीं तर प्लॅनिंग केल्लो गोडे तेन्ना दिसलोले जाल्यार ते जावपाचे गोडे पयलेच थंय रेग्युलर हे करून परमिशन घेवन बांदपाचे. पूण हे मागीर थॉट प्रोसेस येयलो न्हू त्यांचो तो इतले पयशे आमी मोडटा कित्याक बेश्टी मोडुया सांबाळुया न्हू. सो हे आता तुमी हे जाला पळय ते एक्सपेंडिचर जो केला तितलो वेस्ट जातलो म्हणून. होय आता तुम्ही इतलो लाखांनी पयशे मोडले तिंगा क्रोरांनी आणि एक एक्सपोजिशनान काबार जाले दुसऱ्या एक्सपोजिशनान परत करतले. सो तेज्या खातीर थॉट प्रोसेस मागीर येयलो अरे सांबाळुया ते कोणाक पिलग्रीम नोबेनांनी येतात थंय हिंगा पेंडल घालतात तिंगा रावो न्ही तेंका असो हेजे खातीर सांबाळपा खातीर ते थॉट प्रोसेस येयलो. नाल्यार मोडपाक जाय जाल्यार आमचे काय वचना आमचे सगळ्यांचे वयता आमचे पर्सनल पब्लीक मनी वयता. फादर आनीक एक हे आहा विषय तो आतांच क्लियर करून उडोवया आमी स्विमींग पूल बांदला थिंगाच न्हू ते फॅसिलिटीज प्रोवायड करपाक जायत्यो वस्तू केल्या थिंगा तेंका रांदपाक हे केल्या तेच स्ट्रक्चर्स केल्या तेंका रांदपाक. जे कोण पिलग्रीम येता त्यांच्या सगळ्यांकडे एफोर्ड करूंक जायना ते आपले कितें घेवन येता आणि थंय रांदता. ती रांदपाची फॅसिलिटीज केल्या तांकां टॉयलेट फॅसिलिटीज केल्या तांकां बाथरूम फॅसिलिटीज केल्या आणि कितें आहा ते बारीक समाजाचे लोक म्हणटकच तांकां थोडे तरी फॅसिलिटीज आमी दिवपाक जाय. आणि स्विमींग पूल म्हणटा ते ग्रेस्तांचेच हे न्हू तांकांय फॅसिलिटीज दिवपाक जाय म्हूण थंय केल्ले ते आता रेग्युलरायझेशनान वयतले आणि सगळे जाता. तुमकां ना जाल्यार तो मोडटलो. समज तर कित्याक लागून जाणा फादर हांव कित्याक लागून तुका विचारता हे पळय आतां सद्याक कोर्टान पावला म्हणून हें आयकलां तेका लागून म्हाकाय खबर ना सारकें कोर्टान पावला म्हणून आयकलां. म्हणजे कितें जाता मागीर फादर जेन्ना असलें जालें म्हणटच न्हू बोटां कोणाक दाखयता बोटांक आमकां क्रिस्तावांक दाखयता. क्रिस्तांव आनी हिंदू हिंगा प्रॉब्लेम ना फादर कित्याक लागून म्हणटा कितें सारकें वो कितें सारकें ना तें जालें फादर. पूण ते फो फ्रंटान कोण झगडटा फादर आमी झगडटा क्रिस्तांव चडशे क्रिस्तांव ओल्ड गोवा जेन्ना आमी म्हणटा पळय तेन्ना चडशे क्रिस्तांव हेरिटेज कितलेच जाण आहा न्हू आमचे सांबाळूंक सोदता हेरिटेज. पूण तेन्ना मागीर कितें जाता फादर बोटां दाखयता अरे बाबा तुमीच रॉंग करता आनी तुमी दुसऱ्यांक मागीर हिंगा रॉंग कितें आहा तूं सांगपाचें न्हू. हिंगा हांवें तुका सांगलें हाव इट स्टार्टेड अँड हाव इट इज गोईंग ऑन अँड हाव वी आर ट्रायंग टू रेग्युलरायज इट. ओके ना जाल्यार ते मोडटले. आमी थिंगा हजारांनी झाडां रोयल्या आमी थिंगा 500 सुमार माड रोयल्या. थंय आमी कितें करता फार्म आहा न्हू आमच्या थिंगा ती प्रॉपर्टी ती मेंटेन करता. सॉरी हे तर एफोर्डेबल हावजींग ते पिलग्रिमांक दिना जाल्यार ते मोडटले. तर ह्या नोयेनांक फादर ते आतां ते हेजो फॅसिलिटीचो उजार हांव उजार करूंक जावचें ना कित्याक ते अजून परमिशन ना न्हू तेजें परमिशन मेळना तुमकां. सो जे मेरेन परमिशन मेळना ते फॅसिलिटीज उजार करूंक जावचें ना. थिंगा सद्या ती सगळे लॉक मारले बंद आहा आनी काय यूज जायना तेजे. थँक्यू फादर.